कलाकारांना आपल्या कारकिर्दीत सुकाळ आणि दुष्काळ दिसणं ही काही नवीन गोष्ट नाही, परंतु याबाबत आपलं स्पष्टपणे मत नोंदवणारे कलाकार थोडेच. श्री पार्टनर या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च सोहळ्यात हा अनुभव मिळाला, जेव्हा सतीश पुळेकर सारखे ज्येष्ठ अभिनेते बोलते झाले. ज्या वेळेला पार्टनरची भूमिका करणार होतो, आय एम सॉरी, मी खूप स्पष्ट बोलतोय, त्यावेळेला बऱ्याच जणांनी ह्याला घेऊ नका असं सांगितलं होतं. समीरला सांगितलं की ह्याला घेऊ नका, हा अनलकी आहे किंवा तो खूप त्रास देईल. या गोष्टीचा मला खूप त्रास झाला की मी कोणाचं काही वाईट केलेलं नसताना माझ्याबद्दल मला हे असं ऐकायला मिळालं. पण समीर ह्या गोष्टीला खूप ठाम होता. त्यांनी सांगितलं की मी बाकी काहीही बदलेन, पण मी माझं पार्टनर सतीशला नाही बदलला. एका कलाकाराला किती त्रास होत असेल मला असं वाटतं तुम्हाला ते कळत असेल. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे मी खूप लकी आहे, पण मी अनलकी नक्की नाही आहे. तर माझे स्वतःबद्दलचे माझं मत आहे की मी अमिताभ बच्चन नाही हो, मी टाकाऊ नट नाहीये, बस, दॅट्स ऑल. सतीशजींचा हा स्पष्ट वक्तेपणा बऱ्याच गोष्टी बोलून गेला. नेहमीच गोड मधाळ वाटणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतही असे हेवे दावे ठासून भरले आणि ते इतके जहाल आहेत की सतीशजींसारखे ज्येष्ठ अभिनेतेही यातून वाचलेले नाही. ते काही असो, परंतु सतीशजींची या चित्रपटातील छबी पाहून असं तर नक्कीच वाटतंय की श्री पार्टनरमधला हा पार्टनर सर्वांचीच मनं जिंकेल. राष्ट्रीय.com करिता श्वेतांबरा सावंत.